शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. का बागेमध्ये जे वेस्टेज असतं त्याचं नेमकं काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. पण सरांच्या बोलण्यातनं आलं की तुम्ही मशिनरीचा उपयोग केला पाहिजे, म्हणजे मानवी श्रम कमी होतील आणि मशिनरीचा उपयोग करून बहुउपयोगी काही मशिनरी सरांनी गेल्या वेळेला सांगितल्या होत्या. मी सर तुम्हाला असं विचारतो की नेमक्या कोणत्या मशिनरी आहेत अशा की जेणेकरून बागेतलं जे वेस्टेज आहे ते कमी होईल आणि आपल्याला बागेला उपयुक्त असं खत तयार होईल. बागेमध्ये ज्या वेगवेगळ्या मशिनरी येतात त्यामध्ये सगळ्यात उपयोगी मशिनरी म्हणजे श्रेडर किंवा चाप कटर. तर हे श्रेडर मशीन आहे ते खूप शक्तिशाली असतं. आणखीन ते बागेत जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यामध्ये नारळाची झावळं आहेत, सुपारीची झावळं, नंतर नारळाची सोंडणं, नंतर माडाच्या पेंडी, नंतर आपण काजूची आंब्याची झाडं कापतो त्याच्या डहाळ्या, सगळ्यांचं बारीक व्हायला पाहिजे. 1, 2, 3 इंचाचे असे बारीक तुकडे झाले तर ते सेंद्रिय खत म्हणून आपण बागेत बुंदात झाडांच्या पसरू शकतो आणि मग त्यायोगे आपल्या बागेचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात बागेत तयार होतात, गांडूळ तयार होतात. आणखीन मग बागेची सुपीकता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आणखीन आपण मग वर्षानुवर्ष पिकं त्या बागेत घेऊ शकतो. तर त्यासाठी श्रेडरचा वापर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी पाहतोय गेली 15-20 वर्ष आपण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीविषयी बोलतो. नंतर आता तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक शेतीविषयी आपण बोलायला लागलो आहे. पण हे करताना जमिनीचं कर्ब वाढवायला पाहिजे किंवा जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ पुरवले पाहिजेत. ह्याच्याकडे मला तरी फार असं दुर्लक्ष केलं जातं, दुर्लक्ष फार मोठ्या प्रमाणात केलं जातं असं वाटतं. आणि त्या दृष्टीने श्रेडरचा वापर हा फार गरजेचा आहे. आणखीन माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकऱ्यांना जर श्रेडर वापरले आपल्या फळबागायतीत तर फार शेतीत क्रांती होईल असं मला वाटतं. त्या दृष्टीने श्रेडर हे अतिशय उपयुक्त मशीन आहे. सर, कोणकोणते श्रेडर उपलब्ध आहेत बाजारामध्ये आणि तुमच्याकडे कोणता श्रेडर? आत्ता बाजारामध्ये खूप प्रकारचे श्रेडर उपलब्ध आहेत. उत्पादकांनी खूप चांगली गुणवत्तावाले श्रेडर तयार केलेत. श्रेडर पहिल्यांदी इलेक्ट्रिक असू शकतात, म्हणजे विजेवर चालणारे. त्यामध्ये सिंगल फेज आणि 3 फेज असे 2 प्रकार आहेत. सिंगल फेज श्रेडर असतो तो जिथं 3 फेज उपलब्ध नाही तिथे आपण वापरू शकतो. तो थोडा ताकदीला कमी असतो पण काम चांगलं करतो. आणखीन 3 फेज जे श्रेडर आहेत त्यांना 3 फेजची उपलब्धता ज्या ठिकाणी आहे तिथं आपण तो चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. त्यांना ताकद खूप आहे. आणखीन खूप चांगल्या पद्धतीने ते आणि बऱ्याच गतीने काम ते करतात. नंतर दुसरे असतात ते इंजिन ऑपरेटेड असतात. त्यामध्ये जास्त करून पेट्रोल ऑपरेटेडच आहेत, कारण पेट्रोल इंजिन थोडं हलकं असतं आणि त्यामुळे पेट्रोल ऑपरेटेड श्रेडर्स फार मोठ्या प्रमाणात सुद्धा वापरात आहेत. आणि दुसरं म्हणजे ट्रॅक्टर ड्रिव्हन, म्हणजे ट्रॅक्टरवर माउंट करता येतो, PTO शॉपला जोडता येतो अशी सुद्धा मुव्हेबल ट्रॅक्टर आपण कुठेही नेऊ शकतो आणि तिथे मग थ्रेडिंग करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे एकतर विजेवर चालणारे सिंगल फेज, 3 फेज, नंतर इंजिनवर चालणारे मोस्टली पेट्रोल पंप इंजिनवर, आणखीन ट्रॅक्टर ड्रिव्हन अशा बऱ्याच कंपन्यांचे श्रेडर बाजारात अवेलेबल आहेत. आणखीन मी गेली 20 वर्ष श्रेडर वापरतो आहे. मला जेव्हा श्रेडरचं महत्त्व कळलं तिथपासून मी शेडिंग करतो सगळ्याचं सेंद्रिय पदार्थाचं. आणि मी सुरुवातीला भिडे अँड सन्स ही जी सांगलीला कंपनी आहे तर तिचे श्रेडर वापरतो. आणखीन त्याचा मी CS33 हे एक अतिशय चांगलं मॉडेल आहे की जे मध्यम शेतकऱ्यांना योग्य आहे. CS33 हे अतिशय चांगलं आहे. त्याला श्रेडर कम चिपर असं ते म्हणतात. आणखीन भिडे अँड सन्स या कंपनीची श्रेडरमध्ये त्यांची मास्टरी आहे आणि फार वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स, अगदी सिंगल फेज, 3 फेज, इंजिन ऑपरेटेड, नंतर ट्रॅक्टर ड्रिव्हन अशी मोठी मालिका आहे. आणि त्यांचं तंत्रज्ञान हे खूप परफेक्ट आहे. म्हणजे श्रेडर शेतकऱ्याला कमीत कमी मेंटेनन्समध्ये उपलब्ध करून देता येईल अशा तऱ्हेचं त्यांचं तंत्रज्ञान आहे. आणखीन त्या दृष्टीने मी हा CS33 श्रेडर गेली 20 वर्ष वापरतो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो माझ्याकडे काम करतो आहे. सर, हा जो श्रेडर दाखवला नेमकं काय काय काम करतो?
हा खूप उपयोगी आहे शेतकऱ्याला श्रेडर. नारळाच्या झावळ्या संपूर्ण बघितलं तर क्षणात नाहीसं करतं. नंतर नारळाचा मागचा जाडा भाग असतो तोही जातो. नंतर नारळाच्या पेंडी असतात तेही नारळ काढून झालेले उरलेले तेही बारीक करतो. नंतर नारळाची सोडणं अतिशय चांगल्या पद्धतीने बारीक करतो. आणखीन शेणखत बारीक करू शकतो किंवा लेंडी खत बारीक करतो आणि पोल्ट्री खतसुद्धा बारीक करतो. म्हणजे नर्सरीनं बऱ्याच वेळेला कसं होतं, जाडं शेणखत वापरण्यापेक्षा बारीक केलेलं शेणखत वापरलं तर त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो खूप. कार्य करण्याची शक्ती वाढते. तर त्या दृष्टीने शेतकऱ्याला असं हे बहुगुणी शेणखत, पोल्ट्री खत, लेंडी खत सगळं बारीक करून देतो. तर त्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या येतात. तर ह्या जाळ्या लावल्या तर तुम्हाला किती बारीक करायचं ते आपण ठरवू शकतो. आणि अजून एक मोठा फायदा होतो, आपण बरेच वेळी नर्सरीवाले वेगवेगळ्या प्रकारची गुटी कलमं बांधतात, वेगवेगळ्या पिकांची गुटी कलमं बांधतात. तर अजूनपर्यंत आपण असं करत होतो की ही गुटी कलमं बांधण्यासाठी जी स्पॅग्नम मॉस लागतं ते आपण महाबळेश्वरसारख्या मोठ्या जंगलातून आणत होतो. आता तिथे अनेक बंधनं आहेत, बरं त्याची किंमत पण फार असते. आणखीन मी एक 5-6 वर्षापूर्वी असा प्रयत्न केला की आपल्या इथल्याच मटेरियलमधून आपल्याला काय करता येईल की ह्या ज्या गुटी कलमं आहेत ती बांधता येतील का. त्या दृष्टीने मी बरेच प्रयोग केले आणि मला लक्षात आलं की हे मशीनला जर अशा प्रकारची जाळी लावली तर आणि थोडं हळू फिडिंग केलं तर अशा तऱ्हेची किशी तयार होते. आणि ही किशी गुटी कलमं बांधण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि ह्यात गुटी कलमांचं फार मोठं सक्सेस पण म्हणजे यश पण मिळतं गुटी कलमांना. आणि सगळं फुकट. स्पॉग्नम मॉसला जी फार आपण किंमत मागत होतो, त्याचा वाहतूक खर्च आहे, ते आणण्यासाठी जायला लागायचं वगैरे खूप कमी होते. आणि ह्याला पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असल्यामुळे गुटी कलमांसाठी हे खूप वरदान आहे. आणि हे आपलं देशी स्थानिक साहित्य आहे. फक्त त्याला जेव्हा हे गुटी किशी काढायची असेल तेव्हा अशा प्रकारची जाळी लावायला लागते. आणखीन थोडंसं हळू किशी निघते. आणखीन असं विविध उपयोगी आहे हे मशीन. आणखीन जेव्हा आपण शेणखत वगैरे वापरतो, शेणखत जर बारीक करायचं असेल तर ह्या ठिकाणी त्याला बीटर्स आहेत आतमध्ये. त्यामुळे शेणखत वगैरे जे बारीक होतं किंवा किशी निघते ना नारळाची, ह्या बीटर्समुळे निघते. हे झोडून काढतं त्या मटेरियलला. आणि त्यामुळे ह्याची ॲक्शन थोडी फार वेगळी आहे आणि ते तशी उपयोगी आहे खूप. त्याला काय वेगळी जाळी टाकायला लागते? नाही काय, इथे जाळी इथे येते समोर. जेव्हा आपण हे करतो ना, बारीक मटेरियल काढायचं असतं ना आपल्याला, तेव्हा जाळी जाळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात आणि त्याला नटबोल्ट लावून ती इथे फिट होते. अशी इथे फिट होते खाली. आणखीन जेव्हा आपण शेणखत वगैरे वापरतो, शेणखत जर बारीक करायचं असेल तर ह्या ठिकाणी त्याला बीटर्स आहेत आतमध्ये. तर शेणखत इकडून टाकायचं. हे शेणखत, लेंडी खत, पोल्ट्री खत जर बारीक करायचं असेल तर ह्या होपरने टाकायचं. आणि जर झाप वगैरे बारीक करायची असतील किंवा सोडणं बारीक करायची असेल तर ह्या होपरने टाकायची. असं याचं अतिशय चांगलं असं हे मशीन आहे व्यवस्थित. सर ह्याला मेंटेनन्स किती आहे? हां, तसा फार मेंटेनन्स नाही आहे, कारण त्याचं मॅन्युफॅक्चर खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. इथं 2 ग्रीस पॉईंट आहेत. तर त्याला साधारण महिन्यातून एकदा ग्रीसिंग करणं गरजेचं आहे. बरोबर. आणखीन दुसरं म्हणजे तसं ऑइलिंग वगैरे ह्याला नाही आहे कुठे. ह्याचं फक्त एकच काळजी घ्यायला लागते, खूप स्पीडनी चालतं आणि खूप ताकदीने चालतं. त्यामुळे कुठलाही नटबोल्ट, इव्हन फाउंडेशनचा नटबोल्टसुद्धा सैल असता कामा नये, लूज असता कामा नये. नाहीतर मग बॉडी कट व्हायला लागते व्हायब्रेशनमुळे. तर मग वेल्डिंग करायला लागतं. तर त्यामुळे सुरू करण्यापूर्वी मशीन सगळे नटबोल्ट टाईट आहेत का ह्याची खात्री करायला पाहिजे. वेळच्या वेळी ग्रीसिंग करायला पाहिजे. आणखीन दर 2 वर्षांनी किंवा तुमचं जो खूप काम असेल तर दरवर्षी ब्लेड्स बदलायला पाहिजेत, रिप्लेस करायला पाहिजेत. किंवा थोडं शक्य असेल तर सेटिंग पण करता येतं. सेटिंग करून नसेल भागत तर ब्लेड्स नवीन टाकायला लागतात. म्हणजे ह्याच्या ताकदीचा जो भाग आहे व्हायब्रेशनचा, तो लक्षात घेऊन त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर लक्ष देणं गरजेचं आहे. नटबोल्ट टाईटच पाहिजेत प्रत्येक वेळेला. येस. आपण जी माहिती घेतली ती CS33 ह्या मॉडेलची घेतली. भिडे अँड सन्स कंपनी सांगलीने तो बनवला आहे आणि तो 3 फेजवर चालणारा आहे. बहुउपयोगी आहे. तो खूप कामं करतो शेतकऱ्याची. पण त्याची किंमत जवळजवळ 80-85 हजार आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते एवढं गुंतवणूक जमणार नाही. बरोबर. त्यामुळे नंतर मी स्वतःसुद्धा विचार केला की एवढी गुंतवणूक करण्यापेक्षा त्यापेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये दुसरे श्रेडर उपलब्ध आहेत का, त्यासाठी मी फिरलो. तर मला लक्षात आलं की चाप कटरसुद्धा श्रेडरसारखं काम करतो. हा जो तुम्ही इथे बघताय हा चिंतामणी इंजिनियर्सनी तयार केलेला चाप कटरच आहे तो.
त्याला आपण श्रेडर म्हणून वापरतो. आणि त्याची जी मोटार आहे ती सिंगल फेज आहे आणि 3 अश्वशक्ती ची मोटार आहे. आणखीन हा सर्व प्रकारचे झाप किंवा फांद्या वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने बारीक करतो. पण ह्याची एक मर्यादा आहे की ह्याला जे आपण पदार्थ घालतो ते 8 दिवस पाण्यात भिजवून घ्यायला लागतात. म्हणजे आता हल्ली सर्व शेतकऱ्यांकडे मायक्रो स्प्रिंकलर जेट्स वगैरे उपलब्ध असतात. तर जेव्हा आपण हे काढतो झाप आणतो तर ते झाप एकत्र लावायचे मशीनजवळ. आणखीन 8 ते 10 दिवस पाण्याने भिजवायचे आणि ते भिजलेले मऊ झालेले झाप ह्या मशीननी खूप चांगल्या पद्धतीने कापले जातात. आणि तसं त्याची गती पण फास्ट आहे. म्हणजे खूप स्लो काम चाललं आहे वगैरे असं नाही, किंमत कमी असली तरीसुद्धा चांगल्या गतीने हा काम करतो. आणखीन हा श्रेडरसुद्धा शेतकऱ्यांनी साधारण 35 ते 37 हजारात मिळतो. आणखीन ब्लोअर टाईप मॉडेल आहे, त्यामुळे आज जो कचरा तयार होतो कापलेला भाग आहे तो बाहेर फेकला जातो जोरात. आणि अतिशय चांगलं मॉडेल आहे. मी जेव्हा दुसरा कमी किमतीचा श्रेडर खरेदी करायचा होता तेव्हा मी खूप फिरलो आणि बऱ्याच चाप कटर उत्पादकांकडे गेलो आणि मला हे मॉडेल खूप इफेक्टिव्ह वाटलं. आणि मी ह्या मॉडेलमध्ये फक्त एक थोडासा बदल करून घेतला मॅन्युफॅक्चरकडून. हा इथे ह्याला तिरका शेप दिला आहे ना, त्यामुळे हे जे तयार झालेलं मटेरियल आहे ते व्यवस्थितरित्या बाहेर पडतं. माझ्याकडे ह्याच प्रकारचा दुसरा श्रेडर आहे, त्याला हे सरळ आहे पण तिथे मग मटेरियल अडकतं. तर हा बदल मी मॅन्युफॅक्चर करून घेतला, इथे त्याला उतार दिला आणि त्यामुळे हे अतिशय चांगलं चालतं. आणखीन कमी किमतीत पण अतिशय चांगला चालणारा हा श्रेडर आहे. फक्त एकच आहे की याला मटेरियल भिजवावं लागतं आणि भिजवल्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने बारीक होतं. हे असं हे त्यातलं मटेरियल आहे. हां, त्यातलं मटेरियल सगळे झाप होतात. इव्हन माकडाने पाडलेली शाळी आहे ते 2 भाग केले तर ती शाळी पण लागतात. आणखीन सोडणं लागतात. आता ह्या ह्याच्यामध्ये काय होत नाही तर फक्त किशी काढता येत नाही, जी आपण आधीच्या मशीनमध्ये बघितली नारळाची किशी जी आपण गुट्टी कलमासाठी वापरतो तर ती ह्यानी काढता येत नाही. शेणखत बारीक करता येत नाही. ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी हा सगळी कामं करतो. म्हणजे नारळाची झाप बारीक करणं, नंतर ते नारळाच्या पेंडी बारीक करणं, नंतर सोडणं बारीक करणं, ही सगळी कामं. किंवा ह्याच्या आंब्याच्या किंवा काजूच्या ज्या छोट्या फांद्या असतात 1-2 इंची व्यासापर्यंत, तर त्या सगळ्या बारीक करतं. अतिशय इफिशियंट. आणखीन व्हॅल्यू फॉर मनी आहे असं हे मशीन आहे. ह्या मशीनला रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टम आहे. तिचा फायदा असा होतो जेव्हा झाप आपण आत घालतो तेव्हा तो ह्या 3 व्हील्समुळे आत खेचला जातो. म्हणजे ऑपरेटरला काही करायला लागत नाही. आणि जेव्हा झाप जाड असेल किंवा थोडासा सुका असेल तर ही मशीन थांबायचा प्रयत्न करते, तिला लोड झेपत नाही. त्यावेळेला ही सिस्टम अशी रिव्हर्स करायची की झाप परत बाहेर येतो आणि परत हे केलं की मग मशीन स्पीड घेऊन हे करते. म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टम ह्या मशीनला आहे आणि त्याचा बेनिफिट खूपच चांगला मिळतो, फायदा खूपच चांगला मिळतो. आता मेंटेनन्स काय? हां, याला 2 ग्रीस पॉईंट आहेत. इथे 2 बेअरिंग आहेत. तर त्या साधारण 1 महिनाभराने जर आपला वापर असेल तर ते ग्रीसिंग करायचं. बरोबर. नंतर ऑइलचे बरेच पॉईंट त्यांनी दिले, तिथे लिहिलंय त्याने ऑइल ऑइल ऑइल. तर साधारण महिन्याभरून एकदा ऑइल टाकायचं. बाकी जर बेल्ट सैल झाला तर जरा घट्ट करायचा. आणखीन ह्या मशीनला अशी सिरेटेड ब्लेड दिलेत त्यांनी. तर ह्याची धार साधारण 6 महिने वापरले की कमी होते. तर ग्राइंडर वापरून आपण ह्या सिरेटेड ब्लेड थोडी खोल करायची. आणखीन मग ते परत चांगलं चालायला लागतं. नंतर एक भरपूर वापरून झालं 1-2 महिन्यांनी की ह्याचं सेटिंग बिघडतं थोडं. हे जे इथं अंतर आहे ना, हे इथे ते कदाचित वाढतं थोडं. तर हे नटबोल्ट सेट करून आपण ते अंतर कमी जास्त करू शकतो. आणि हे जर बरोबर अंतर असेल तर कापणं चांगलं होतं असं. आणखीन बाकी 1-2 वर्षानंतर ही ब्लेड नवीन टाकणं गरजेचं आहे, कारण आपण काम खूप करून घेतो आणि त्या दृष्टीने त्यांचा मेंटेनन्स व्हायला पाहिजे. आणि हे जे 2 लोखंडी तुकडे दिसतात हे ब्लोअर टाईप हे मॉडेल आहे. आणि ह्याच्यामुळे आत साठलेला जो कचरा आहे किंवा कापलेले तुकडे आहेत हे फेकले जातात. त्यामुळे हे ब्लोअर टाईप मॉडेल आहे. आणि हवासुद्धा फेकली जाते. जेव्हा समोर उभं राहिलं तर मोठ्या प्रमाणात हवा लागते याला. तर अतिशय चांगलं डिझाईन आहे ब्लोअर टाईप हे चाप कटर. पण आपण तो संपूर्णपणे आता हे जे एवढं मटेरियल आहे सगळं, हे जर 6-7 तास काम केलं तर सगळं मटेरियल एका दिवसात होऊन जाईल.
तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्या ज्या सगळ्या झावळ्या आहेत हं. त्या सगळ्या मोठ्या आहेत आणि थोडं ह्याची साईज पण मोठी आहे. मग हे मशीनसाठी त्याची तयारी काय करायची? हे एवढं अख्खच्या अख्खं मशीनमध्ये जात नाही ना. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आता ज्या 2 प्रकारच्या श्रेडरची चर्चा केली, हां त्या दोन्ही प्रकारच्या श्रेडरना 4.5 इंचापेक्षा जास्त काही मटेरियल चालत नाही. अच्छा. कारण त्यांचा जो हॉपर आहे तो तेवढ्याच जाडीचा आहे, आउटलेट आहे ते तेवढंच आहे. अच्छा. त्यामुळे 4.5 इंचापेक्षा जास्त जो भाग आहे हां हा चेनसॉ किंवा कोयतीने हां. कापून घ्यायचा अच्छा. आणि परत त्याचे असे आडवे भाग करायचे. अरे वा, करायचं. आणि मग हे वेगळे फिडिंग करायचं आणि उरलेला झाप वेगळा मशीनमध्ये टाकायचा. तर ते एक महत्त्वाचं काम करावं लागतं. जर चेनसॉ वापरता आली तर ठीक आहे, नाही तर मग कोयती वापरून सुद्धा जलद होईल, करता त्यांचं येतं. वापरलं तर जलद. तर मटेरियल ह्याला लावण्यापूर्वी, श्रेडरला लावण्यापूर्वी हे असं भिजवून घ्यावं लागतं. हां, भिजवल्यानंतर ते मऊ होतं हां. आणि मग इंजिनची ताकद कमी लागते त्याला. म्हणजे बरोबर. मशीनच्या दृष्टीने ते खूप सुरक्षित आहे हां आणि ते तुकडे खूप बारीक होतात चांगले, जे आपल्याला अपेक्षित आहेत हां. बारीक तुकडे होणे, तर ते होतं. त्यामुळे ह्या जरी मशीन मोठं असलं आणखीन ते सुके झाप जरी बारीक करत असलं बरोबर. तरीसुद्धा नेहमीच एक गोष्ट महत्त्वाची आहे की ते भिजवलेच पाहिजेत. एक 4-5 दिवस तरी भिजवले हां. तर सगळं मटेरियल मऊ होतं. आणखीन मशीनचं मग ब्लेडची झीज आहे ती फार कमी होते आणि त्या दृष्टीने सगळं साहित्य भिजवून घेणं फार त्यामुळे गरजेचं अशा आहे. पद्धतीने मटेरियल तयार हां. करून ठेवायचं आणि मग ते मशीनला लावायचं. आता हे छोटंसं स्ट्रक्चर आहे, हे आम्ही कायमस्वरूप उभारलेलं आहे हां. आणि ते तयार ठेवायचं आणि जे काय ह्याच्यातली बागेतली हां जे पदार्थ आहेत ते इथं आणून टाकायचे, ते भिजतात आणि मग काहीतरी 7-8 दिवसांनी चालू करून ते बारीक करायचं. हे आमचं रुटीन आहे इथलं सगळं नेहमीचं. तर शेतकऱ्याला श्रेडरविषयी तुम्ही काय सांगा? श्रेडर ज्याची फळबागायत आहे हां. त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे श्रेडर हा असणंच गरजेचं आहे. हं. आपण आता सेंद्रिय शेतीच्या गोष्टी करतो किंवा आता तर नैसर्गिक शेतीबद्दल बोलतो आपण, म्हणजे आपल्याला रासायनिक खतं वापरायचे नाहीत. हं. तर त्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढणं फार गरजेचं आहे बरोबर. आणि तो वाढण्याच्या दृष्टीने आपल्या बागेत जे सेंद्रिय पदार्थ जे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात बरोबर. ते नीट जर वापरले नाहीत तर त्याची बागेत घाण दिसते, सगळीकडे झावळं पडलेत आणि भावळांचे ढीक तयार होतात आणि पूर्वी ते जळण्यासाठी वापरले जातात, आता कोणी जळण्यासाठी वापरत नाही. बरोबर. त्यामुळे अतिशय खराब बाग दिसते. तर त्या दृष्टीने बाग स्वच्छ दिसण्यासाठी सगळं जे सेंद्रिय पदार्थ विशेष करून झाप, म्हणजे सुपारीच्या बाबतीत झावळं, आणखी नारळाच्या बाबतीत झाप, नंतर सोडणं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येतात आणि ती जर आपण श्रेडर वापरून जर व्यवस्थितपणे हे केली, बारीक केले तर दोन्ही गोष्टी होतात. एक बाग स्वच्छ दिसते, आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय पदार्थ चांगल्या पद्धतीने वापर होतो. तर त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आता नवीन युगात आपल्याला शेती करायची असेल तर श्रेडरचा वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणखीन शेतकऱ्यांनी आपापल्या बजेटनुसार किंवा आपल्या आर्थिक विकल्पानुसार कुठल्या तरी किमतीचा श्रेडर घेणं गरजेचं आहे. पण श्रेडर घेताना मग एक काळजी निश्चित घ्या, सगळे श्रेडर सारख्या गुणवत्तेचे नसतात. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे चांगला चाललेला श्रेडर असेल तरच तो वापरा आणि म्हणजे तुम्हाला तुमची फसगत होणार नाही. कारण यात भरपूर मॉडेल सध्या उपलब्ध आहेत. आणखीन त्या दृष्टीने चांगला म्हणून मी शक्यतो ह्या टाईपचा म्हणजे 3 अश्वशक्ती सिंगल फेज आणखीन ब्लोअर टाईप याचं जास्त शिफारस करेन आणि तो तुम्ही वापरावा असं माझं मत आहे.